नमस्कार श्रोते हो. मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत पद्मपुराणातील पौराणिक कथा भाग 3, रामचंद्रांचे दोष निवारण. पूर्वी स्वतः भगवानांनी रघुवंशात अवतार धारण करून श्रीराम या नावाने ते विख्यात झाले. लंकेत जाऊन त्यांनी रावणास मारले, देवाचे कार्य केले व अयोध्येस परत येऊन सुखाने राज्य केले. एके दिवशी दरबारात अगस्त्य आदी ऋषी आले होते. रामचंद्रांनी त्यांचे चांगले स्वागत केले, त्यांचे सर्व कुशल विचारले. महर्षी अगस्त्यांना पुढे करून ऋषी म्हणाले, महाबाहो, आपल्या प्रतापानं सारं काही कुशल आहे. रघुनंदना, मोठी भाग्याची गोष्ट आहे की आपण शत्रुदलाचा संहार करून आम्हा सर्व देवांचे रक्षण केलं. कुलघाती पापी दुरात्मा रावणाचा आपण पराक्रम करून मारलंस. राजेंद्रा, आम्ही सर्व काही वार्तालाप करण्यासाठी आलो आहोत. आपल्या दर्शनाचं समाधान झालं. ककुस्ता, आपल्या विजयाबद्दल आम्हा सर्वांना संतोष झाला आहे. एके दिवशी एक वृद्ध ब्राह्मण आपल्या मृत झालेल्या पुत्रास रामचंद्राच्या राजद्वारापाशी आला व म्हणू लागला, बेटा, मी पूर्वजन्मी असं कोणतं पाप केलं होतं की आज हा माझा एकुलता एक पुत्र मृत्युमुखी पडला. यात रामचंद्रांचा दोष असावा, म्हणूनच माझ्या या मुलाला मृत्यू झाला. रघुनंदना, मी आज माझ्या स्त्रीसह इथे प्राण देणार आहे. मग आपणास बालहत्या, स्त्रीहत्या अशी 3 पापं लागतील. रघुनाथजींना या ब्राह्मणाचा शोक व दुःख यांनी भरलेली कथा ऐकली. त्यांनी वसिष्ठांना विचारले, गुरुदेव, अशा अवस्थेत मी काय करावं? या ब्राह्मणानं जी हकीकत सांगितली ती ऐकून मी माझा दोष कसा घालू? या बालकास जीवनदान कसं देऊ? एवढ्यात नारद मुनी तेथे आले. वरिष्ठांसमोर उभे राहून त्यांनी रामचंद्रास म्हटले, रघुनंदना, या बालकाच्या अकाल मृत्यूचे कारण मी सांगतो, ऐका. प्रथम सत्ययुगात सर्वत्र ब्राह्मणांचंच महत्त्व होतं. कोणी ब्राह्मणोत्तर पुरुष तपस्वी होत नव्हता. त्यावेळी सर्वच अकाल मृत्यू रहित व चिरंजीवी होते. त्रेतायुग आलं तेव्हा ब्राह्मण क्षत्रिय यांची बरोबरी झाली. दोघंही तपस्येत गुंतले. द्वापार युगात वैश्यही तपस्या करू लागले. 3 युगातील धर्माची विशेषतः आहे. या 3ही युगात शूद्र तपस्या करू शकत नव्हता. केवळ कलियुगातच हा अधिकार शूद्राला प्राप्त झाला. राजन, यावेळी आपल्या राज्याच्या सीमेवर एक खोटी बुद्धी धारण करणारा शूद्र अत्यंत कठोर तपश्चर्या करीत आहे. त्याच्या शास्त्रविरुद्ध आचरणामुळे या ब्राह्मण बालकाचा मृत्यू झाला आहे. राज्यात तो अधर्म होतो. जे अनुचित कर्म होत त्याचं चतुर्थांश पाप राजाचं असतं. राजा, तुम्ही राज्यात हिंडून हे पाप शोधून काढावं. या बालकास जीवनदान द्यावं. नारदाचे हे भाषण ऐकून रामचंद्रांना मोठे आश्चर्य वाटले. ते हर्षभरीत होऊन लक्ष्मणास म्हणाले, सौम्य, जाऊन त्या श्रेष्ठ ब्राह्मणाचं सांत्वन कर. तेलाने भरलेल्या नावेत ठेवून त्या बालकाच्या देहाचे रक्षण करावं. आणि वसिष्ठांना प्रणाम करून रामचंद्र पुष्पक विमानाने नगराबाहेर पडले. राज्यकारभाराचा भार त्यांनी लक्ष्मण व भरत यांच्यावर सोपवला. रामचंद्र दक्षिण दिशेस निघाले तेव्हा दंडकारण्यात एक पर्वताच्या दक्षिण पायथ्याशी एक मोठा तलाव होता. त्याच्या तटावर एक तपस्वी मान खाली घालून कठोर तपश्चर्या करीत असताना रामचंद्रांनी पाहिलं. रामाने त्याला जवळ जाऊन त्याला विचारले, तापसा, मी दशरथ पुत्र राम आहे. कुतूहलाने मी एक प्रश्न तुला विचारतो. मी असं जाणू इच्छितो की तू ही तपस्या कशासाठी करतोस? तू ब्राह्मण आहेस, क्षत्रिय आहेस, तू वैश्य आहेस की शूद्र आहेस? तपस्या ही सत्यस्वरूप व नित्य आहे. स्वर्गादी उत्तम लोकांची प्राप्ती हा तिचा उद्देश आहे.
सात्विक, राजस व तामस अशी 3 प्रकारची तपं असतात. जगावर उपकार करण्यासाठी ब्रह्मदेवांनी ही तपस्येची सृष्टी निर्माण केली आहे. परोपकाराच्या उद्देशाने केलेले तप सात्विक होय, क्षत्रियोचित तेजासाठी केलेले तप राजस होय व दुसऱ्याचा नाश होण्यासाठी केलेले तप तामसिक होय. तुझा भाव असुर वा तामस वाटतो, तू द्विज दिसत नाहीस. मान खाली घालून तो तपस्वी म्हणाला, नृपश्रेष्ठा, आपलं स्वागत असो. चिरकालाने आपले दर्शन झालं. मी आपल्या पुत्रासमान आहे. आपण माझ्या पित्यासमान आहात. राजा हा सर्वांचाच पिता असतो. महाराज, आपण मला पूजनीय आहात. मी शूद्रयोनीत जन्म घेतला व इथे मी तपस्या करीत आहे. पृथ्वीनाथा, मी खोटं नाही बोलत, कारण मला देवलोकाची प्राप्ती करून घ्यायची आहे. काकुस्ता माझं नाव, शंभुक आहे. इतके तो बोलत तो आहे तोच रघुनाथांनी आपले खड्ग उपसले व त्याची मस्तक धडापासून वेगळे केले. त्या शूद्राचा नाश होता. इंद्रादी देवांनी साधू साधू असे उद्गार काढून रामचंद्रांची प्रशंसा केली. आकाशांतून रामचंद्रावर वासुदेवांनी सुगंधी फुलांची वृष्टी केली. ज्या क्षणी तो क्षुद्र मारला गेला त्या क्षणी ब्राह्मणाचा मरण पावलेला मुलगा जिवंत झाला. आपण माझी रामचंद्राची दोष निवारणाची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला